मी जनाबाई भाऊसाहेब डोमाळे. आम्ही थोड्या दिवस निवडला गरीब परिस्थितीमुळे मोलमजुरी करण्यासाठी गेलो होतो. इथल्या लोकांनी अनिल डोमाळे, राजेंद्र डोमाळे आणि पवन डोमाळे, बाळशाराम डोमाळे यांनी आम्हाला न विचारता आमच्या शेतीतून 3 गुंठ्यातून रोड काढलाय आणि तो आम्हाला मान्य नाही. म्हणून आम्ही त्यांना सांगायला गेलो. त्याच्या खाली आमच्या चुलत सासरे विठ्ठल बाळा डोमाळे आणि नारायण सीताराम डोमाळे या आमची तिघांची पाईपलाईन त्याच्या खाली रोड खाली त्यांनी गाडून टाकली. म्हणून आम्ही सांगायला गेलो तर ते आता मारण्याची धमकी देतात माझ्या पतीला. 2-3 वेळा त्यांनी धक्काबुक्की केली. त्याच्यात आम्ही समजून सांगायला गेलो तर शेवटची बातमी ती मंदिराची शपथ घेऊन सांगतात का आम्ही तुम्हाला जीव मारून टाकू आणि रस्त्यात गाडून टाकू. आम्ही आहे ना याच्यावर घारगाव पोलीस स्टेशनला कालच मी एनशी नोंदून आलेली आहे आणि त्यांनी ना काळजीपूर्वक आमची जास्तीत जास्त खरोखरची धक्कादायक हे आम्हाला स्वतः मी एकतर पायाने अपंग आहे. माझे पती कुठं त्यांना यावं लागतं कामासाठी आणि त्याच्यात आम्ही एकतर रोज मोलमजुरी करणारी माणसं आहे. आम्हाला मी आज अपंग असून 300 रुपये रोजासाठी कुठं धडापड्या करते. माझी पती पण कुठं काही कामाला जातात. त्याच्यामुळे आम्हाला त्यांची भीती निर्माण झालेली आहे. याची फार काळजीपूर्वक आणि याच्यापूर्वक तुम्ही हे करावं. काहीतरी न्याय आम्हाला द्यावा आमच्या ह्याने.